नानू खरं खरं सांगणार. हे ऑल अँड व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. माझी जस्ट आंघोळ झाली आहे आणि केस ओले आहेत, तर मी आज संध्याकाळी आंघोळ केली कारण जरा थोडंसं सकाळपासून मूड ऑफ होतं. खाणंपिणं झालं, निवांत एडिटिंग केली. मूड याच्यासाठी ऑफ होतं की आज माझ्या मामे बहिणीचं लग्न होतं आणि सगळी फॅमिली तिकडे गेली आहे. सगळे नातेवाईक मला भेटले असते. तसंही काय होतं ना, मी इकडे पुण्यात असल्यामुळे तिकडे आम्ही एकदम लिमिटेड दिवसांसाठी जातो आणि कुठल्याच नातेवाईकांना भेटणं होत नाही. सो लग्नानिमित्त ते झालं असतं, पण आता नाही झालं. ठीक आहे, जाऊ द्या, त्याच्यावर पस्तावा करून काही फायदाही नाही. पण जरा वाटत होतं मनाला, म्हणून काही मी व्लॉग पण शूट केला आणि आंघोळ पण केली नव्हती. आत्ता मस्त फ्रेश झाली आणि म्हटलं चला व्लॉग सुरू करूया. तसं तर मी विचार केला होता की व्लॉग मी आता डिरेक्टली तिकडे गेल्यावर म्हणजे अमरावतीला जायसाठी जेव्हा निघणार आहे तेव्हाच शूट करूया, पण 2 दिवस अजून बाकी आहे. आणि आज एक कॉमेंट आली, त्याच्यावरनं मला असं वाटलं नाही यार शूट करूया. आता कॉमेंट अशी होती की तू गावी गेली तरी पण व्लॉग्स शूट कर आणि रेग्युलर शेअर कर, गॅप येऊ देऊ नको. खूप छान वाटलं ते कॉमेंट वाचून ॲक्च्युली, की तुम्ही माझ्या व्लॉग्सची वाट बघता आणि तुम्हाला व्लॉग्स बघायला आवडतात. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला सांगते कुठे डिसअपॉइंटमेंट येतो. कुठल्या ब्लॉग्सला 10,000पर्यंत व्ह्यूज जातात, कुठल्या 10,000च्या पण जास्ती जातात आणि कुठल्या ब्लॉग्सला 2, 4, 5,000 व्ह्यूज येतात. मग थोडा मूड ऑफ होतो की असं का, त्या ब्लॉगमध्ये असं काय स्पेशल होतं आणि या ब्लॉगमध्ये असं काय नाही आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, मला ते असे फिशी थंबनेल्स ठेवायला नाही आवडत. म्हणजे ब्लॉगमध्ये काहीतरी दुसरंच असेल आणि काहीतरी खूप अट्रॅक्टिव्ह काही पण टाकायचं थंबनेलवर. खूप सारे व्लॉगर्स असं करतात, पण मी तसं तर नाही करत. जे व्लॉगमध्ये आहे तेच तुम्हाला थंबनेलवर दिसेल की हो ह्याच गोष्टी व्लॉगमध्ये पण बघायला मिळणार आहेत. सो आय एम बिंग जेन्युअन. तुम्ही पण तेवढंच जेन्युअन राहा. सगळे व्लॉग्स तेवढ्याच प्रेमाने बघा आणि तुम्हाला व्लॉगमध्ये काय आवडलं हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका. ही एक माझी रिक्वेस्ट तुम्ही समजा की सगळ्याच व्लॉगला तेवढं प्रेम द्या, म्हणजेच मला पण एनर्जी येते पुढचा व्लॉग शूट करण्यासाठी. सो अजून 2 दिवस राहिले आहेत जायला, तर माझी पॅकिंग आहे आणि बऱ्याच गोष्टी या 2 दिवसात करायच्या. सो म्हटलं चला जेवढं पॉसिबल होईल तुमच्याशी मी व्लॉग्समध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून आणि व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. गोलू शेत हाय हाय. आणि नानूचा डोळा बसला ना आता, बऱ्यापैकी बसलाय, तरी आम्हाला जायच्या आधी एकदा डॉक्टरांना दाखवायचंय. सो चला मग आता आपला आजचा दिवस आपण सुरू करूया. म्हणजे ऑलमोस्ट दिवस संपायला आलाय, पण होईल तेवढं मी शूट करते. नानूला काहीतरी करून दाखवायचं आहे. कसं काय आहे बस एवढं झालं. बाबा पण करेन. तर रोशन परत आज आम्हा दोघींना सोडून कुठेतरी चाललाय आणि तो म्हणत होता ना की मी सुट्टी घेणार आहे ऑफिसला. तसलं बिसलं काही केलं नाहीये त्यांनी. मी आणखी त्याला म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं ऑफिसवर किती प्रेम असू शकतं. आणि पहिलं मला बोलते. आणि रोशनच्या ऑफिसचे फ्रेंड्स नेहमी म्हणतात की तुम्ही बायकोला इतके भेटा का, तुम्ही येतच नाही कुठल्या फंक्शन्सला किंवा कुठल्या आउटिंग्सला. पण माझं असं कधीही म्हणणं नसतं की तुम्ही जाऊ नका. माझं नेहमी म्हणणं असतं की तू जा, पण रोशन का जात नाही हे रोशनच सांगेल. कारण अंकिता विचारते, अच्छा आता 6 वाजले, 6 वाजता चाललाय, परत किती वाजता येणार आहे? अरे 7, 8, 9. मला एक अंदाजा पाहिजे. जायला लागतो, 1 तास जायला लागतो. इथे जायला 1 तास लागतो. तुला पिऊकडे जायचंय की नाही? आणि म्हणून आम्ही ब्लॉग शूट करू शकत नाही आणि म्हणून मला एकटीला एकांतात ब्लॉग शूट करावा लागतो. जो शांत बसेल त्याला चॉकलेट मिळेल. नाही पाहिजे मग काय पाहिजे? खरंच आहे आपल्याकडे. मग काय पिऊकडे जायचंय की नाही? शांत बस. शांत कोण बसणार मग? बसते ना. सो केलाय आम्ही शांत तिला. आणि आपण कुठे होतो, याला जवळपासच जायचंय आणि याला एक तास कसा लागतो. आणि आज जवळपास जायचंय म्हणूनच चाललोय. आणि इन जनरल आपण असं विचारत नाही का की ठीक आहे तू चाललाय, ठीक आहे एवढ्या वाजता जाणार आहे का, मग तू कितीला येणार आहे. म्हणजे अकॉर्डिंगली मी पण माझे प्लॅन्स करते, शूटचे म्हणा किंवा एडिटिंगचे म्हणा.
खूप असं म्हणजे बायकोने विचारलं म्हणजे ती वेगळ्याच ह्याच्याने विचारते असं नसतं. नाही असं काही नाही. मला काय म्हणायचं, एखाद्या दिवशी नवरा चालला बाहेर, हा, ठीक आहे रोशन ये आरामात. मला एक सांग, त्या दिवशी तू फ्रेंड्स बरोबर गेला होता तर मी तुला विचारलं होतं का तू किती वाजता येणार? त्या दिवशी कारण मी सांगून गेलो होतो का नानू मम्माला त्रास नको देऊ, मम्माने फोन नको करायला. पण टायमिंग मी विचारला का तुला? आणि तुम्हाला मी ते पण सांगते की टायमिंग विचारला नाही तर कोणी पाळला पण नाही. 6ला गेला रोशन, 6:30ला आम्ही गार्डन मध्ये हा होतो तेव्हा. हे असे त्याला काय उचकणे I don't आणि know तो if you डायरेक्ट understand. 12:30ला आला. हे असे टोमणे नको म्हणूनच मग मी जातच नाही. त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. नाही मी म्हणते जायचं पण पण लिमिटेड वेळेत टोमणे वापस पण यायचं. नाही मानायचे. वेळेत वापस यायचं. तो ठीक आहे, आज रोशनला जाऊ देतोय आम्ही. मी पण तयार आज आम्ही झाली आहे. याच्यासाठी जाऊ देतोय कारण आम्हाला पण नाही बाहेर नाही नाही जायचंय. नाही नाही रोशनने मला काल सांगितलं की मला जायचं आहे आणि आम्हाला जायचं आहे, त्याला माहितीच नव्हतं बाय द वे. नाही मला परवाच्याच दिवशी माहिती होतं. नाही तुला मी काल सांगितलं आणि तू परवा सांगितलं तू. बरं पण तू तुम्ही तिथे आम्हाला तुम्ही जायचं मला ए, सांगा भांडू नको. तुम्ही मला सांगा नाही, की नाही. तुमची बायको काहीही अच्छा, बायकाच संबंध बघत नाहीये. असतील, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं ऐकता का काहीतरी? काहीही संबंध नाही या दोन ही गोष्टीचा. काहीच ऐकत नाही. तिने परवा सांगितलं ही मान्यही करत नाही. सांगितलं हो ना असेल नानू? मी पण बरं, ठीक नानूला आहे. विचारू. बरं आम्हाला बर्थडेला जायचं आहे, बरं, नानूला ठीक आहे. घेऊन मला जायचं आहे आणि तिथे हार्डली मला 1 तास लागणार बरं, नानू, आहे. तर तू याचा सांग. तिथे जाण्याचा काय संबंध? थांब, थांब. मग नानू खरं खरं सांगणार. खरं ना नानू? आणि मम्माने बाबाला सांगितलं होतं ना? हो ना? परवाच्या दिवशी सांगितलं होतं ना? हा मम्मा खोटं बोलतात नानू ना? एवढी डेंजर आहे, बाहेर पण जाते आणि सगळं डिटेल मध्ये सांगते. कोणी विचारलं बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले, कसे गेले, कोणा बरोबर गेले, सगळं बाबा डिटेल मध्ये. फ्रेंड्सला भेटायला गेले. फ्रेंड्सचं नाव पण सांगते, रोशन अंकल. डेंजर आहे नानू. ओके नानू पासून असली इन्फॉर्मेशन लपवून ठेवायला लागते. हो ना, आजकाल नानू? आम्हाला असं झालंय की जरा जपून बोलायचं. आता बाबा कुठे चालले नानू? खेळायला. दात बघ कसे खराब होतात चॉकलेट खाल्ल्याने. तू बॅड गर्ल आहे, सगळे काय म्हणणार तू बॅड गर्ल आहे. शी बाबा नानू चॉकलेट नानूने खाते. चॉकलेट खाल्ली बाबा, नानू बॅड गर्ल आहे. हे चॉक आहे मम्मा. नानूची एवढी मज्जा होत्या, माझ्या एका फ्रेंडने चॉकलेट आणली होती, आता आम्ही घरात आणत नाही. सो तेव्हापासून तिला माहितीये फ्रीज मध्ये चॉकलेट आता नानूचीच नाही नानूच्या मम्माची तर कारण मला संपवावं पण लागते ना मग ती नानूच्या पोटात जाईल नाही तर. अरे बापरे बापरे सो केअरिंग. आणि हो माझा वेट पण वाढलाय. 1-2 कमेंट्स आल्या. येस तर अंकिताच्या सगळ्या फ्रेंड्स भेटायला येतात तेव्हा कुणीच चॉकलेट आणू नका. उगीच हो, अंकिताचं खरंच आणू वजन नका, वाढतं हो. तुमच्या आणलेल्या चॉकलेट. नाही खरंच आणू नका, खरंच. मी आणल्यावर पण तिला म्हटलं बाई कशाला आणली, जमाना झालाय. हो मी ना उगीच अंकिताला जबरदस्ती संपवावी लागते. ऍक्च्युली जमाना झालाय, मी चॉकलेट घरात आणली नाही की मला पण खायची नाही आणि माझ्यामुळे नानूला पण सवय लागू नये. बरोबर पण आता तिने आणली तर ती खावंच लागली, असं झालं. सो मच अंडर प्रेशर. बर चलो चलो आता मी जातो आणि Yes. नानू मी पक्कन येतो. तू सांग कुठे चाललं बाबा? करेक्ट कुठे? क्रिकेट खेळायला. नानूला 2च गोष्टी माहित आहे, एकतर बाबा ऑफिसला जातात. नाही लागेल बेटा. काय लागेल? बॉल लागला. बॉल लागला. ओ नाही, आता नाही लागेल बेटा. बाबा केअरफुल राहील. ओके व्हेरी गुड. आणि तू मम्माला त्रास नाही देणार? मम्माचा फोन यायला नको. ठीक आहे चल सगळ्यांना बाय करून द्या. आपण कुठे जाणार आहे? बाबाला म्हणा आले आले, तुम्ही तर नाहीये. इट्स ओके. तू रागवते मला? तू रागवते? नानू तू बाबावर कशी रागवते ग? कशी रागवते नानू? असं म्हणते तू बाबाला? आणि सॉरी पण म्हणते का मग? कशी Sorry सॉरी कशी म्हणते? म्हणते? आणि मग काय करते? सॉरी म्हणल्यावर काय करते? मग काय करते? लाल लाल करते, चल. पप्पू घेते, अजून काय करते? चलो चलो. आता बाय बाय. येऊ मी? बरं बेटा आय विल टेक केअर. ओके कसं करायचं केअरफुली पण मग?
बर ओके बाय बाय. सो प्रियंका आंटीने काल आमच्यासाठी हे पझल आणलं आहे नवीन, हो ना? आणि आता प्रियंका आंटीला नानू लावून पण दाखवणार आहे की मी सगळं शिकली, मला लावता येतं आता, हो ना? हां चला लावून दाखव एक एक पझल, आणि कोण कोण आहे हे पण सांगशील, ठीक आहे? व्हेरी गुड. बाबा गेले क्रिकेट खेळायला. मी त्याला काय म्हणतात? पझल. नाही बरं हे कोण आहे? कोण आहे हा? जिव्हा अगं बाबी तो झेब्रा नाहीये. कोण आहे व्यवस्थित बघ. गोट गोत आहे का? काही पण व्यवस्थित बघ. गोट नाही नाही व्यवस्थित बघ. जिव्हा व्हेरी गुड. जिराफ आहे तो. ओला व्हिडिओ कशाला घेते? तू छान छान खेळत आहे ना म्हणून घेतला व्हिडिओ. कशाला ओला व्हिडिओ पण का बरं नाही घ्यायचा व्हिडिओ? घेऊ पण कशाला व्हिडिओ घेतात? कारण तू माहिती आहे का इतकी क्यूट क्यूट बोलते ना तर सगळ्यांना खूप छान वाटते. सगळे आपले सबस्क्रायबर्स आहे ना त्यांना छान वाटतंय म्हणून घेत आहे. हो हां म्हणून घेत आहे एवढा व्हिडिओ. बरं चल बाकीचं राहिलेलं लावून दाखव पटकन. काय झालं? नाही बोर झाली तू? मग काय झालं? चल मग गड्ड्याला जायचं. चल. मी थकली होती. हम्म थकली होती मी. थकली होती? अरे बापरे. ते तू तोडलं, मला दिसलं ते तोडलं तू. ठीक आहे. मग तू रेस्ट घेत होती का थकली होती तर? अच्छा अच्छा झाली रेस्ट? झाली का तुझी रेस्ट घेऊन? हां होत आहे का? दम पण येत आहे का? हां नाही का? श्वास घे मग श्वास घे. अरे बापरे नानू खूप थकली ग. बरं चल खेळायचं का परत? हे नाही बर. काय गेलं होतं? कलर कुठे गेलं होतं? की नखात? हां काढता नव्हतं येत. हां दुखलं तुला? हां हां मग बाबांनी काढून दिलं का तुला कलर? कशानी? काय फिरवलं? ते काय? नेल कटर. अच्छा अच्छा तू आणलं होतं? अच्छा अच्छा मग बाबांनी तुला कापून दिले का नख? हो का? मग बाबाला थँक्यू म्हटलं होतं तू? नाही नाही दिसणार का? मग तू कधी म्हणशील त्यांना थँक्यू? हो का? पण तू थँक्यू कधी म्हणशील मग तू त्यांना? उद्या म्हणशील का? घरी आल्यावर म्हणते. आणि आता तू कुठे चालली? आर यू एक्सायटेड? ओ वाव. आणि नानू कशी दिसत आहे? क्यूट क्यूट. चलो. कुठे गेली होती का नानू? आणि तुला काय मिळालं? गिफ्ट? काय आहे गिफ्ट? सरप्राईज? कोणी सांगितलं तुला सरप्राईज आहे? मी सांगितलं? काही पण मी तर सांगितलंच नाही ग. ते तुझ्या मनाने सांगितलं. तुझ्याच मनाने सांगितलं तू. तूच तर सांगितलं. आता मला जमत आहे की मी हेल्प करू? हेल्प करू का तुला? जमते. काय आहे ग?
गेम आहे का? खोलून देऊ मी? हो. काय लिहायचंय? ABCD ली ओ. किंवा तुझं नाव ली. म्हणून ली. काय तुझं नाव? अनाया. हां अरे इथं नेटचा फोड आहे. नेहांटीने आणलं तर तसंच आहे ना ते? नेहांटीने आणलं तर तसं आहे ना? हां. बर्थडेला जाऊन आलो आणि आम्ही एवढं खुश आहे. मी रोशनला फोन लावला आल्या माझ्या हातातला फोन घेतला आणि बाबांना सांगते, बाबा मला गिफ्ट पण मिळालो, मी पिऊच्या बर्थडेला गेली होती. सो तिच्यासाठी हे नवीन जरा एक्सपिरियन्सेस आहे. याच्या आधी आम्ही गेलो आहे 1-2 बर्थडेजला, पण तेव्हा ती छोटी होती. सो यावर्षी तिला जरा मज्जा येणार आहे बर्थडेची वगैरे. सो आणि तिला ते रिटर्न गिफ्ट वगैरे मिळतं. सो हे असं 36 इंचीचं मी हे मागवलं आहे 4 पदरी आणि हे लॉकेट आहे. खूप सुंदर दिसतंय, खूपच सुंदर. मी ग्रीन मुद्दाम घेतलं की म्हणजे ते बऱ्यापैकी साड्यांवर कॉन्ट्रास्ट पण मॅच होऊन जातं. सो लेंथ वगैरे पण एकदम परफेक्ट आहे आणि मस्त दिसतं. सो मंगळसूत्र एकदम भारी होतं म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. अजिबात पेड कोलॅब वगैरे नाही आहे, तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. मला डिझाईन खूप आवडली. आणि आता तुमच्याशी एक खूप भारी गोष्ट मी शेअर करणार आहे, म्हणजे दॅट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि थँक्स टू प्रियंका सगळ्यात पहिले तर, कारण तिने सगळ्या मेमरीज आमच्या कलेक्ट केल्या आहे. ती नसती तर माहिती नाही आम्ही एवढं मन लावून हे काम केलं पण असतं का. कारण आपण कंटाळा करतो की काय नेहमी फोटोज वगैरे करायचे ना, पण ती एवढ्या इंटरेस्टनी सगळे सेटअप्स वगैरे प्लॅन करायची आणि मग आम्ही पण तेवढाच इंटरेस्ट घेतला आणि अनायाचे फोटोज आम्ही कलेक्ट केलेत. सो अनाया 15 दिवसाची होती तेव्हापासनं प्रियंकाने तिचे फोटोज काढले आहेत. त्यानंतर ती 3 महिन्याची होती तेव्हा, त्यानंतर ती 6 महिन्याची झाली, त्यानंतर ती 9 महिन्यांची, 12 महिन्यांची आणि सो ऑन. तर आता 2 वर्षापर्यंत तिचे जे काही फोटोग्राफ्स तिच्याकडे होते सगळे शूट्स तिनेच केले आहेत. सो जे काही फोटोग्राफ्स होते त्याचा तिने खूप सुंदर असा अल्बम आम्हाला आणून दिला आहे. तो ॲक्च्युली तिच्या बर्थडेचं गिफ्ट होतं, पण काय कारणास्तव तिचं तेव्हा यायला जमलं नाही. सो काल ती आली होती घरी, तेव्हा मी ब्लॉग शूट करत नव्हते, पण मी शॉर्टमध्ये तुमच्याशी शेअर केलं, स्टोरी पण शेअर केली होती इंस्टाग्रामवर, की खूप प्रिशियस गोष्ट आम्हाला मिळाली आहेत. कारण कसं आहे माहिती आहे का, बाळ तर मोठं होतं पण त्याच्या लहानपणीच्या मेमरीज किंवा ज्या आजही आम्ही फोटोज बघतो तिच्या लहानपणीच्या, एक वेगळाच आनंद मिळतो. आणि सोशल मीडियामुळे ना ॲक्च्युली मला खरंच तिच्या खूप मेमरीज जपता आलेल्या आहेत. सो त्यातलीच एक, चला मग मी दाखवते, मी बडबड कमी करते आणि तुम्हाला दाखवते की किती सुंदर सुंदर फोटोज आहे नानूचे. आणि प्रियंकाने अल्बम पण एकदम भारी बनवला आहे. आता प्रियंका, खूप जणांना माहिती नसेल जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना सांगते, प्रियंकाचा स्टुडिओ हडपसरला आहे आणि ती खूप सुंदर फोटोग्राफी करते. तिचा इंस्टाग्राम पेज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते लिंक, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. खूप खूप सुंदर फोटोज आणि खूप मिनिमल आणि खूप वेगळं काहीतरी ती नेहमी सेटअप करते. हे काय? हे नाही, हा काय? अल्बम. काय हा? कोणी दिला? मम्माला सांग कोणी दिला. तू थँक्यू म्हटलं प्रियंका आंटीला? म्हण. ती बाहेर गेली पण तू व्हिडिओ मध्ये म्हण, ती बघेल आपला व्हिडिओ. तू थँक्यू म्हणून दे. व्हेरी गुड. चला बघायचं आपण. काय बघायचं? कोण कोण आहे इथे पहिले सांग. आणि हा नानू 1 इयरची होणार होती. बाबाला माती लागली. अरे बापरे, माती लागली काय? बाबा खाली पडले होते बेटा? हो का? नाही ग असे. आणि माहित आहे का हे काय लावलंय बाबांनी ग? हे काय लावलंय बाबांनी? हे ब्लॅक. हो. आणि नानू जेव्हा 1 वर्षाची होणार होती, प्री बर्थडे शूट होता हा. आणि नानूचे केस किती सुंदर होते. मम्माचे पण केस मोठे होते, बाबाचे पण मोठे होते. चला बघू आपण. माती आता काय बघायचं आपण? नानूचा अल्बम. मम्माला दाखव. ओ सो क्यूट. आणि ही ग काय पोजेस दिल्या नानू तू? हा नानूच्या हाताने. हा नानू ओपन कर. एक बेटा. फाईन. नानू केवढूशी होती माहिती का नानू? 15 days. 15 days, येस.
नानू एवढी छोटी होती तू बघ क्यूट दिसते का ग ही कोण आहे ग ही किती दिवसांची होती तू 15 दिवसांची किती 15 डेजची होती नानू 15 डेजची होती ना नानू नानूला कसं बांधून ठेवलं होतं ग हे बघ नानू कसं कोणी बांधलं ग तुला प्रियंका आंटीनी बांधलं तुला नानू आंटीनी नानू मम्मा बाबाला नाही जमलं अभि ही कोण बेबी आहे ग ही कोण बेबी आहे तूच आहे नानू ओळखते स्वतःला नानू हे बघ मम्मा बाबा कुठे आहे तू सांग नानू खूपच छोटीशी बेबी होती ग अरे बाबा आणि ये तो सबसे फेवरेट है बाबा हमारा फेवरेट आपल्याकडे फ्रेम पण आहे ना याची नानू कुठे आहे नानू याची फ्रेम आपल्याकडे हॉल मध्ये तर हे फोटोज नानूचे सगळ्यात क्यूट फोटोज आहे आणि नानू इथे किती 6 मंथ्सची होती ना अरे प्रियंकाने 3 मंथ्स वाला नाही ऍड केलं बहुतेक ते आपल्या घरी शूट केला होता ना आपण तो बीच वाला हा बीच वाला तो नाही ऍड केला 3 मंथ्स वाला बाकी हे 6 मंथ्स हा बीच वाला नाही आहे नाहीये नानू कशी बसली बघ नानू हा नानू केक वाला आहे माहिती आहे केक का वाला तुला? नानू जेव्हा तू 6 खायला मंथ्सची सुरुवात झाली होती ना तू खायला सुरुवात केली होती ना? दाखव तुला केक वाली पण फोटो आहे दाखवू आपण नानूला आणि हा फोटो किती क्यूट वाटत आहे हो, तू diaper diaper घातला होता. घालायची. नानू हा डोळा कोणाचा आहे का ओळख जरा आणि नानू केक कुठे खाते बघ जरा अजून Correct. आणि तू झोपली होती का नानू थकली होती का तू केक खाऊन खाऊन अरे बाबा हा नानूचा केक वाला फोटो हा इथे पण आहे. नाही खाताना हम्म. अल्बम खूपच सुंदर आहे really nice आहे. अब्बाम अरे बापरे आणि इथे नानू नानू ऑलमोस्ट 9-10 मंथ्स I don't know. हा 9 मंथ्स नानूचा पहिला क्रिसमस ना हा फर्स्ट क्रिसमस नानूचे केस पण खूप छान वाटले होते हो ना? थांब ना बेटा थांब बाबा पलटव हा फोटो खूप सुंदर आहे तू हा. फक्त बघायचं ओके खूपच सुंदर अरे वा हा फोटो किती सुंदर आहे रोशन. कोण आहे ग नानू ही अरे बाबा किती तूच आहे आणि ही कोण आहे नाही ना ग छोटू बेबी आहे ही कोणीतरी कसं काय तूच आहे बास्केट मध्ये आणि काय करत होती आणि ही तर नानू नाही आहे नानू आय डोंट नो तू सांग कोण आहे नाही ना ग कोण आहे बघ आई सांगते नानू 9 मंथ्सची होती पण नानू उभी राहत होती कुठे आहे नानू चेअरला हे बघ, हे बघ, हे बघ. टेबलला पकडून हा एका चेअरला पकडून उभी राहत होती छान तो ऍड केलाय का माहिती नाही पण छान आहे अरे हो नानू बसली बघ किती हा चेअरला पकडून आहे उभी होती नानू. काय क्यूट ग नानू, बाबा तुला थंडी लागत होती का ग मग कशाला घातलं होतं हे टोपी हा गरमी लागत होती म्हणून घातला की पिया आंटीनी जबरदस्ती घालून दिलं होतं का अरे बापरे काय सुंदर फोटोज आहे सगळ्या मेमरीज रिकॉल झाल्या गार्डन मध्ये हा शूट केला होता आपण हो खोलजीला आणि हे बघलं बघ नानू काय होतं ग हे? स्नोफॉल होत होता का नानू अरे बापरे बापरे तू घाबरली नाही का बरं हिअर आणि कम्स वन हा परत फेवरेट अनदर फेवरेट हो ना आणि हा नानूचा प्री बर्थडे शूट आम्ही कुठे केला होता कोणता आहे ते किल्ला पण खूप सुंदर डेस्टिनेशन विसापूर ती जिथे मिलिटरी कॅम्प आहे मला पण नाही आठवत प्रियंकाच कमेंट करून सांगेल मिलिटरी कॅम्प कोणत्या फोर्टवर आहे आणि तुला विसापूरलाच होता तो रोशन हो का हा बहुतेक बघ तू लांबून बघ हे कोण आहे बघ सांग किती वर्षाची होती नानू
1 इयरची होणार 1 होती. year. 1 year. आणि हे वाला प्लस ही फोटो किती सुंदर आहे बघ. ही पण छान आहे. हा, ही पण छान आहे, पण तिथे नाही का ते असं कणीस वगैरे आलाय ना गव्हाचं, गणेश काय म्हणतात त्याला. कणीस. नाही गं, गणेश नाही मला. बाबाला पण माहिती नाही, बाबाला आठवत नाही. आणि हा बाबा तुला माहिती लागलो तो माती लागली. आपण प्रियंका आंटीला विचारू, बाबांचे केस ब्लॅक का बरं नाही केले म्हणा. प्रियंका आंटी रागवेल का गं पण नानू मग आपल्याला? नाही रागवत. हा फोटो पण किती सुंदर आहे. आणि आम्ही वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला गेलो होतो आणि तिथे हे फोटोज क्लिक केले होते. आणि ही सगळी आयडिया प्रियंकाचीच होती. प्रियंकाने सगळे लोकेशन वगैरे शोधून ठेवून आम्हाला बोलवलं आणि खूप सुंदर फोटोशूट झाला होता हा पण. प्रियंका फोटोशूटच चांगला नाही तर प्रियंका होस्ट पण चांगला करते. हो. तो शूज नव्हते घातले ना. हो. ए हा किती क्यूट आहे बघ. हा किती क्यूट. नानू बघ कशी मस्त करताय. कशी करताय का नानू तिथे. पण आता नानू बदमाश झाली. आता नानू एक तिथे बघ हसत पण किती सुंदर आहे तिथे. ही वाली फोटो बसलेली पण खूप सुंदर आहे आणि ती हसतानाची पण खूप सुंदर आहे. वाव. आणि इथे नानूचं डन झालं होतं मग की हा शेवटचा फोटो असणार आहे. हो, हा बहुतेक शेवट. हो तोच. हा तर बाबासोबतचा पण मस्त आहे का नानू. अरे हो नानू, हा आपण फ्रेम करायचं का ग नानू. असं काय करते का तू. अरे बाबा, बर्थडे होता तुझा सेलिब्रेट. कोणी केलं नानू सेलिब्रेट. तूच केला. आणि गिफ्ट काय मिळालं तुला. केक. हा पण किती सुंदर आहे म्हणजे बसलेली. इझी आहे, नानूला गिफ्ट केकच द्यायचा. हळू नानू. इधर नानू बडी हो गई थी. बघ, आता नानू झाली मोठी. हा. इथे नानू 1.5 वर्षाची झाली होती. तुला आठवते का ग. अरे बापरे. हा फोटो खूप सुंदर आहे. हे सगळेच फोटो खूप सुंदर आहेत. नानूचा हे फोटोज खूप सुंदर आहेत. एकदम सेटअप एकदम सिम्पल होता पण खूपच सुंदर. डॅडा's favorite. हो ना नानू. हे नानूची हे मधली ऍक्शन बघ. नानूची मधली. हे बघ नानू, हे बघ कशी करताय तू बघ. अरे नानू पिकाबू करत होती का तू. ती बघ तिथे पण बघ किती सुंदर करते हे नानू. बघ बापरे नानू क्यूट. मम्माला करून दाखव तू कशी करत होती. अशी नाही, व्यवस्थित. ती तिकडची करते ती. हा याच्यावर पण नानू खूपच क्यूट दिसत होती ग. हो ना. केवढूशी होती ग नानू तू तेव्हा. फ्रेम ती मध्ये मम्मा बाबाची पण दाखव. मम्मा बाबाची पण. हा. हे लास्ट इयर जूनचेच फोटो आहे. एक्झॅक्टली. फोटोज. तुला कोणता फोटो आवडला नानू याच्यातला. का बरं आवडला तू. हा नाही आवडला तुला. हा का बरं आवडला सांगू शकते का तू. तू ऐकतच नव्हती बरं. तुला पकडून कसं तरी आम्ही उभं केलं होतं किस घ्यायला. पप्पू. हो मम्माश होती तू, माहितीये का तुला. नुसती पळपळ करत होती तू. ये तो बहुत ही क्यूट आहे बाबा. ससं कुठे आहे ग नानू. तू घाबरली नाही का. आणि तू त्याला काय दिलं होतं खायला. गाजर. खात होता का पण तो. अरे वा. तो तुझा फ्रेंड झाला होता का. तुझा फ्रेंड झाला होता तो. हो. अरे बापरे. तू घाबरत पण नाही. हो शहाणी. हो तरी पण नाही घाबरली तू. आणि हा चेहरा बघून सांग तू घाबरली होती का. नाही. मग काय करत होती फत्तू घाबरला होता इथे. खूपच घाबरला होता फत्तू. आणि आता नेक्स्ट क्रिसमस. इथे काय दाखवत होती नानू तू सांग बरं मला. बोथ. कुणाला. अच्छा. परत करायचं का नानू प्रियंका आंटीकडे आपण शूट.
हे पाहिल्यावर मला असंच वाटतं की परत एखादा शूट करायला पाहिजे आपण. प्रियंका आंटीला म्हणणार तू प्लीज एक शूट करायचं का आपण, म्हणणार का तू? सांग प्रियंका आंटीला. प्रियंका आंटी मला प्लीज शेअर करते का? काय शेअर करते का? शेअर करते का की शूट करते का? मग नाही. शूट नाही, संपलं ना. संपला. अरे वा, खूपच छान होता. तिथे असे केअरफुल करायचं. Careful. तू कशाला ट्यूब काढला ग? बाबाला इथे लागलं म्हणून. बाबा म्हणत होते का लागलं म्हणून? हो खरंच? हो. आणि तू काय करणार आहे मग आता? बाबा लावणार हे. हं? मला जमते बोटाला. तुला झोमते म्हणून तू नाही लावून देत? नाही, फक्त बाबाच लावते अच्छा, स्वतः. श्वेता जबर. दुखणं असे की नसे, असे बोटाने लाव. बोटाने हो ते ट्यूब लावावंच लागतो. हो ना नानू? जमते ना? हो रे बाबा, खूपच. जमते ना? हो खूपच. हे घे, झाकण लावून ठेवून दे. आणि कधी लागलं होतं बाबाला? उद्या. काय खेळताना? त्याची खेळण्याने. क्रिकेट खेळताना? कुठे चालली? मी खुल्ले चालली. तू कोणत्या खुलला जाते? माझं खुल्लं. कोणती आहे तुझी खुल? ती बसवाले नाही का? तीच. बस येते तुला घ्यायला? हा. हो का? आणि स्कूलला तू काय घेऊन जाते? सॉरी, खुलला तू काय घेऊन जाते? हे डब्बा. हे डब्बा. डब्यात काय आहे? काहीच नाही. काहीच बरं, नाही. तो डब्बा आणि ते काय गं गळ्यात काय? घरात काय घातलं? हे काय आहे ते? नाही. कुणाचं आहे? तुझं. मग तू कुठे घेऊन चालली? खुल्लं. कशाला? घेऊन चालली. डब्बा पण जर मला लागेल तेव्हा मग घेशील. आणि खोलमध्ये जाऊन तू काय करते? हे डब्बा घेते आणि ते हे पेन्सिल हा. नाही का? हा. ते खुल्लं घेऊन चालली. अच्छा, तू खुलला जाऊन लिहित असते का मग? आणि चला मग आजचा व्लॉग पण मी एंड करते. मला वाटलं नव्हतं की इतकं काय काय शूट करता येईल, पण आज अनायाची बडबड, म्हणजे आज ना ॲक्च्युली रोजच असते, पण तेवढं शूट करायला जमत नाही किंवा मी पण माझ्या कामांमध्ये असते. आजकाल मी बऱ्यापैकी फ्री होती, म्हणजे संध्याकाळच्या वेळी छान फ्री होती की चला तिची बडबड पण घेता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्बम कालच प्रियंकाने आणून दिला आणि मला तो तुमच्याशी शेअर करायचा होता. माझं चाललं होतं की शेअर करू व्लॉग शूट करू. तेव्हा माझ्या बेबी शॉवरचा पण अल्बम आहे, जर तुम्हाला बघायचा असेल तर मी तो पण शेअर करेल तुमच्याशी. सो मला कॉमेंटमध्ये सांगा, नक्कीच शेअर करेल. आणि बेबी शॉवर पण खूप छान झालं होतं माझं. आणि त्यानंतर आता ह्या नायाच्या मेमरीज पण खूप मस्त आहेत आमच्याकडे. सो चला मग आजचा व्लॉग तुम्हाला आपला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.